प्रचंड लुटमार करणारं सरकारचं धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून शेतीमाल आयात करून शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना आत्महत्या प्रवृत्त करणारं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी भाजपा सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या शेतमालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतमालाची खरेदी सुरू झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना प्रचंड संताप या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीने व्यक्त करतोय. जर भाजपा प्रणित देवेंद्र सरकारनं जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आगामी काळामध्ये या सरकारचं आम्ही दहन केल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालय असतील, एसडीओ कार्यालय असतील, ग्रामपंचायती असतील, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असतील, मंत्रालय असतील, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे भाजपा प्रणित सरकार आहे यांनी जो कर्जमुक्तीचा GR काढलेला आहे, राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या नावे, खरं म्हणजे एवढ्या महान मातेचं नाव या GR ला दिलेलं आहे आणि तो अत्यंत फसवा GR आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 10% सुद्धा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होत नाही. प्रचंड फसवणूक केलेली आहे. 2017चा GR बघितला तुम्ही, अटी शर्ती निकष तत्वता, आणि 2019 मध्ये सुद्धा अटी शर्ती आणि तत्वतः हे अत्यंत भयानक निकष होते. त्याच्यापेक्षा जास्त कडक निकष आता या 2026च्या कर्जमुक्ती योजनेमध्ये त्यांनी लावले आणि हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एक प्रकार त्यांनी केलेला आहे. कारण त्यांना कर्जमाफी कोणी मागितली नव्हती. त्यांनी स्वतः विधानसभेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 7-12 कोरा 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 करू. आणि आज आपल्यात नाही आहेत, पण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही म्हणाले होते की मी शब्दाचा पक्का आहे, म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं, राजसत्ता त्यांच्या हाती दिली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी आज शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. नुसतं शेतकऱ्यांचीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या वारंवार प्रचंड महाराष्ट्रभर देशभर आंदोलन आम्ही करतोय, त्या आंदोलनाचा तडाखा बसल्यामुळे त्यांना शेतकरी नेत्यांना बोलावं लागलं, चर्चा करावी लागली, कर्जमुक्तीची तारीख द्यावी लागली 30 जून 2026. त्यावेळेस जर कधी कर्ज माफ केलं असतं 30 जून 2026 हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्यात कर्जमाफीमध्ये बसला असता. पण आम्ही म्हटलं होतं समिती नको, त्यांनी प्रवीण परदेशी म्हणून समिती नेमली आणि त्या समितीचे डिटेल्स अजून पूर्णपणे आलेले नाही आहेत. पण त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, लवाळाचं आमंत्रण जेवल्यावर खरं खरं, एक मराठीत म्हण आहे, दिल्लीत खळून काही नाही पावणे बा दंतून जेव्हा, अशा प्रकारचं हे सरकार आहे. या सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे. या सरकारच्या GRचा आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे. या सरकारचं आम्ही दहन केलेलं आहे. नुकत्याच अखिल भारतीय किसान सभेने व विविध शेतकरी संघटनांनी जे काही प्रेशर सरकारवर आणलं होतं त्या दबावाअंतर्गत येऊन सरकारने संपूर्ण कर्जमुक्तीचा शब्द दिलेला होता. परंतु सरकारने जो GR काढलाय हा GR शेतकऱ्यांवर अतिशय अन्यायकारक असा GR काढलाय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नसून कर्ज वसुली आहे. सरकारने अनेक जास्त कटीक लावलाय व या अटींबरोबरच सरकारने सांगितलंय की शेतकऱ्यांनी जर 2 लाखावरती कर्ज असेल तर ते त्यांनी पहिले भरायचं आहे. विविध अटींअंतर्गत शेतकरी या योजनेतनं कसा बाद होईल हाच प्रयत्न सरकारने चालवलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत. मागण्या पूर्ण झाल्यात काय आजचा जे काय आंदोलन आहे हे प्रतिकात्मक आंदोलन असून यापूर्वी सरकारने पाहिलंय की लाल बावट्यानी लॉंग मार्च असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन असतील तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करत जाऊ आम्ही.